नमस्कार, लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसाळ्यात या 5 भाज्या खाणे टाळा, अन्यथा तब्येत बिघडलीच म्हणून समजा। पावसाळा सुरू झाला की अनेक आजारही डोकं वर काढतात। आपल्या खाण्यातून बऱ्याचदा इन्फेक्शन होण्याचा धोका या काळात अधिक असतो। त्यामुळे तळलेले पदार्थ आणि स्ट्रीट फूड शक्यतो पावसाळ्यात टाळलेच पाहिजे। तसेच रोजच्या आहारातून या 5 भाज्या शक्यतो टाळल्या पाहिजे। पावसाळ्यात शक्यतो लोहयुक्त भाज्या खाणं टाळावं। पालकमुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शनचा धोका असतो। पावसाळ्यात ही भाजी वात आणि पित्त दोष वाढवून कफ दोष कमी करते। त्यामुळे या काळात उत्तम आरोग्यासाठी शक्यतो पालक खाणं टाळलं पाहिजे। प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात वांग्याची भाजी केलीच जाते, परंतु पावसाळ्यात वांगी किडण्याचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळे या काळात जास्त वांगी खाणं टाळलं पाहिजे। काही लोकांना तर वांग्यातील एल्कलॉइडमुळे ॲलर्जी होण्याचा धोकाही असतो। त्यामुळे अंगावर पित्त उठणं, खाज सुटणं, मळमळणं आणि त्वचेवर पुरळ उठणं यांसारख्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं। पावसाळा म्हटलं की पकोडे खाण्याची इच्छा अनेकांना होते। पकोडे असो की पराठे, त्यामध्ये वापरला जाणारा फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी सगळेच जण आवडीनं खातात। परंतु फ्लॉवर पासून बनवलेला कोणताही पदार्थ आपल्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतो। यामुळे पचनसंस्था प्रभावित होऊन शरीरात वात दोष वाढू शकतो। सॅलड असो की फ्राईड आणि नूडल्स यामध्ये कोबी वापरली जाते, परंतु पावसाळ्याच्या काळात कोबी आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते। आहारातील समावेशामुळे जठराग्नी म्हणजेच पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळे शक्यतो आहारात कोबी टाळावी। स्टार्टर, नूडल्स आणि बहुतांश चायनीज पदार्थात शिमला मिरची वापरली जाते। पावसाळ्यात मात्र ही फळभाजी फारशी उपयुक्त नाही। तिचं कच्चेपण आणि थंड प्रकृती पचन संस्थेला त्रासदायक ठरू शकते। पित्त होऊन वात आणि पित्त दोष वाढू शकतो। त्यामुळे पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी शक्यतो या 5 भाज्या टाळाव्या। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।